विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आजच्या 27 जुलैच्या दुसऱ्या तासिकेमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. वेलकम टू ऑल ऑफ यू. In today's session we want to learn just about spoken English. आपल्याला जे आदरणीय शंकर कुद्रे सर जी मदत करत आहेत स्पोकन इंग्लिशची, जे 24 भाग आपले पूर्ण झालेले आहेत. 24 पार्ट्स युट्यूबला आहेत. 24 भागामध्ये झालेले काही भाग आपल्याला माहिती आहे, काही टेन्सवर होते, काही व्होकॅब्युलरी होते, काही सुरुवातीला पार्ट ऑफ स्पीचवर होते आणि आता सेंटेन्सवर सुरू झालेले आहेत. ज्याच्यामध्ये पहिला प्रकार सरांनी इंटरोगेटिव्ह सेंटेन्स हा घेतला. त्याच्यामध्ये तुम्हाला बऱ्याच जणांना छानपैकी आता जमायला लागलेला आहे. तुम्ही छानपैकी सराव सुरू केलेला आहे. त्याबद्दल प्रथमतः तुमचं आणि पालकांचं खऱ्या अर्थानं खूप खूप स्वागत आणि तुमचं अभिनंदन सुद्धा. आता ज्या गोष्टी झालेल्या आहेत त्याचं थोडीशी आपण उजळणी करूया आणि फक्त काही विद्यार्थी लक्ष द्या. सर जर आले तर मला लागलीच थोडंसं इन्स्ट्रक्शन द्या. सर जॉईन झाले. ओके. फर्स्ट एक टेन्स च्या व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन वर्ब्स and helping verbs? Can anyone say me what the difference between verb and helping verb? काय फरक आहे बरं? आपल्याला दोन शब्द आलेले आहेत, वर्ब आणि हेल्पिंग वर्ब. यामध्ये काय नेमकं बदल आहे? काय सांगता येईल? कुणाला सांगता येईल? वर्ब्स कसे आहेत आणि हेल्पिंग वर्ब्स कसे आहेत? कुणाचा संबंध कशाशी आहे सांगता येईल कुणाला? बिनधास्त बोलायचं, घाबरायचं नाही. सर हेल्पिंग वर्ब म्हणजे am is are. ओके. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन बोथ? या दोघांमध्ये फरक काय आहे? वर्ब्स म्हणजे वर्ब्स असतात वर्ब्स जसे की ईट आणि परत प्ले गो असे असतात. त्यांना मदत करणारे म्हणजे की आय एम गोइंग ह्यातला हेल्पिंग वर्ब. आय एम गोइंग ह्यातला हेल्पिंग वर्ब एम. I am eating an apple. I am eating an apple मध्ये I am eating an apple. आणि am हे दोन्ही हेल्पिंग वर्ब्स आहेत. ओके. am हे हेल्पिंग वर्ब आणि an हे आर्टिकल. yes good जमलेला आहे. व्हेरी गुड. yes वृंदावनी, व्हॉट यू वांट टू से? सर वर्ब हे वाक्याला मदत करते व हेल्पिंग वर्ब हे नाही सर, वर्ब हे वाक्याचा अर्थ पूर्ण करते व हेल्पिंग वर्ब हे वाक्याला मदत करते. yes verb means action word. What is the meaning of verb? Verb means an action word and helping verb means help to this action. म्हणजे जेव्हा एखादी कृती करायची आहे, लिहितोय, बोलतोय, करतोय, लिहिणे, वाचणे, नुसतं लिहिणे, भाजणे, पळणे, पळणे. मी जर म्हणलं मी पळणे, बाबा पळणे, आई करणे, is there any meaningful sentence? No sir. No sir. But when you use any helping verb, रितेश माइक बंद कर दे बेटा. रितेश जाधव. yes thank you. But when we use this helping verb, there is the meaningful sentence. Not only meaningful, but we know about tense. Most important thing
about helping verb is that we know about the tense. In which tense we try to say, is it in present tense? Is it in past tense? Or it will be in future tense. If I want to tell a sentence, I ate a mango. I ate a mango. Only use one. We know very well there are V1, V2, V3, V4 and V5. V1. Sir, 8 has V2. Yes, and yes. 8 has 8's V1 is 8 and 8 has V4 as eating and 8 has 8 has 8 3 8s and 8 has V3 just Tanmay. V3 is eaten. Eaten and 8 has 5 V5 Eats. आता तुम्ही हेच करायचंय. एखादं वाक्य बोलल्यावर त्याच्यामध्ये जे क्रियापद आलंय, कारण क्रियापदाशिवाय वाक्य सरासरी होऊ शकत नाही, कारण क्रिया दाखवायची असेल तर मला वर्ब आवश्यकच आहे. मग जेव्हा मी आता क्रियापद वापरतोय, मग मला हे क्रियापद कोणत्या रूपात आलेलं आहे. V1 म्हणजे मुख्य क्रियापद इन्फिनिटिव्ह आहे. V2 म्हणजे त्याचं भूतकाळी रूप आहे. V3 त्याचं पास्ट पार्टिसिपेट आहे किंवा पास्ट पार्टिसिपल होता पण त्याला. V4 म्हणजे तो ING फॉर्म आहे का V5 तो S और AS फॉर्म आहे. याच्याशिवाय क्रियापद कुठले नसतात. आपण सरळ म्हणून छानपैकी शिकलो. मग आता जर 8 मला माहित असेल, माझी व्होकॅब्युलरी थोडीशी जर पक्की असेल, 8 आय एट अ मँगो, मी आंबा खाल्ला. वृंदावणी काय म्हणते आपला क्लास आहे सर. यस बेटा यस वृंदावणी, काही हरकत नाही. बिंदास बिंदास. नंतर तुला लिंक पाहायला मिळेल पुन्हा. ओके, हीच मदत आपण एकमेकांना करायची. बहीण भाऊ आपण असो, भावाचा क्लास असेल तर बिलकुल त्याचा त्याला क्लास एखादा करू द्या, एखादा तुमचा तुम्ही करत चला. कारण त्याचं जर रेकॉर्डिंग नसेल तर त्याला अवघड होईल. आपला रेकॉर्डिंग असतो नंतर, त्याच्यावर तुम्हाला कुठलीच अडचण येणार नाही. तो तास तुम्ही पुन्हा पाहू शकता. सो हियर आय एट अ मँगो, but when I understand the meaning of this sentence, I know the meaning of I know the meaning of mango. If anybody there what who has no meaning of mango, what is the meaning of mango, they don't know. असं कोणी आहे का की ज्यांना मँगोचं स्पेलिंगच माहित नाही, आपलं हे अर्थ माहित नाही, असं कोणी आहे? शक्यच नाही. मला तरी वाटतं की शक्य नाही. असेल का बरं कोणी? कोणीच नाही. ओके, तर एकाचा हँड नाही म्हणजे ओके. म्हणजे कोणीही मँगो शब्द म्हणजे काय, कारण आपल्याला जाहिरातीमधून मँगो माहित झालेला आहे, इन आवर टीव्ही ऍडव्हर्टाइजमेंट, किंवा प्रत्यक्ष ते फळ आपण सर्वांनी खाल्लेलं आहे. गणेश ठाकूर डोंट मेन ऍक्शन, लागलीच रिमूव्ह करेल बेटा. सगळ्यांचे व्हिडिओ चालू ठेवाल. आपल्याला दुर्बीण लावायची काहीच गरज नाही बेटा. आपण दुर्बीणच्या वेळी दुर्बीणचे रस्ते काय घेऊ, आपण बिलकुल घेऊ, नक्की घेऊ. पण इथं कृती काय ती जरूर व्यवस्थित पहा. आय एट अ मँगो. मग या ठिकाणी वी नो द मीनिंग ऑफ आय, देन वी नो द मीनिंग ऑफ मँगो, बट वेन व्हॉट द मीनिंग ऑफ एट, समवन टेल एट. सर मी खाल्ले. नाही, काही जणांनी काय होईल बरं, ज्याला हा शब्द माहित नाही तो काय वाचेल, आय एट अ मँगो म्हणजे मी 1 8 आंबे आणले. Maybe when he start to try to speak or try to write English at that time, no, he is not wrong. 8, but here is not numerical. Here is the verb. आपल्याला क्रमांक नकोय, नंबर नकोय. मग इथं आपल्याला माहित झालं पाहिजे, we want to write here is a action word
and this action word is ate. I ate a mango. When ate means past tense of it. म्हणजे मला जेव्हा मी वर्ब आणि हेल्पिंग वर्बचा विचार करतो, मग which helping verb is there? Is there any helping verb? Jaydev, is there any helping verb in this sentence? या वाक्यात हेल्पिंग वर्ब आहे काय? हो सर. आहे. कोणता आहे? एट सर. एट हे हेल्पिंग वर्ब आहे का वर्बचं रूप आहे? आणि म्हणून मी थोडंसं रिपिटेशन करतो. हा, लक्षात ठेवा. त्यामुळे तुला काय वाटतं, इज देयर एनी हेल्पिंग वर्ब इन धिस सेंटेन्स? सोहम, इज देयर? सर है तेरा वाक्याला मदत करण्यासाठी एक मिनिट, माझा प्रश्न आहे, या वाक्यात सहाय्यकारी सहाय्यकारी क्रियापद हा नाहीये सर. नाही. व्हेरी गुड. कारण मला हेच तुम्हाला घ्यायचं होतं की सर जे घेत आहेत सध्याला, आपण त्या गोष्टीकडे थोडस लक्ष द्या की ate the past tense or V2 of it. Eat चा भूतकाळ ate आहे आणि I ate mango म्हणजे मी आंबा खाल्ला असं आपण सांगतोय. इथं क्रियापदाला मदत करणारं सहाय्यकारी क्रियापद आलेलं नाही. But when I write this, Tanmay is eating banana. In this sentence, eating is this the verb form. Fee form. Fee यानी verb plus ing form. So in this sentence, is our helping verb and eating is our action word. इथं मग कृतीतून आपल्याला काळ कोणता लक्षात येतो, तो आपल्याला समजतो हेल्पिंग वर्बच्या मदतीने. म्हणून verbs plus helping verbs is most important when we want to speak, when we want to write and we want to learn. जेव्हा जेव्हा आपल्याला वाचायचंय, जेव्हा आपल्याला बोलायचंय, जेव्हा आपल्याला शिकायचंय, त्यावेळेस क्रियापद सोबत आलेलं सहाय्यकारी क्रियापद यांचा मला जर अर्थ माहित असेल तर मला वाक्याचा अर्थ माहित होईल. नाहीतर एखादं कोणीतरी म्हणलं तन्मय इज इटिंग अ बनाना आणि एखाद्याला विचारलं, समजा जयदेवला म्हणजे तुम्ही चुकीचं सांगलं असं नाही, मुद्दाम एखादं तुमच्यापैकी एकाचं नाव घेऊन सांगता आणि जयदेवला विचारलं, अरे जयदेव तन्मय इज इटिंग अ बनाना म्हणजे काय? आणि तन्मयने जयदेवने सांगितलं, सर तन्मय नंतर कधीतरी केळी खाणार आहे. भविष्यात तन्मय केळी खाणार आहे. इज इट ट्रू और फॉल्स? जयदेव, am I correct? यस जयदेव, माझं बरोबर आहे? नाही सर. का बरं? सर भविष्यामध्ये नाही, ते आता खातोय. कशावर ओळखलं? कशावर कळालं की भविष्यातलं नाही? इज वरून सर हेल्पिंग वर्ब. म्हणजे म्हणून मी तुम्हाला म्हणतोय हे हेल्पिंग वर्ब जे आहे ते आपल्याला या टेन्स कडे कशा पद्धतीने घेऊन जातं. मला टेन्स शिकायचे, मी 12 टेन्स शिकलोय. मेन काइंड्स 3 and सब काइंड्स 4 each have. मी ते शिकलोय, पण मी प्रत्यक्ष वापर करताना मला अर्थ आता माहिती झाला. छोटे छोटे वाक्य तयार करा, छोटे छोटे वाक्य तयार करून बोलण्याचा प्रयत्न करा, लिहिण्याचा प्रयत्न करा.
जेव्हा तुम्ही बोलाल लिहाल तेव्हा चुका होतील आणि पुन्हा पुन्हा सांगतोय जेव्हा तुमच्या चुका होतील तेव्हा खऱ्या अर्थानं तुम्ही शिकायला लागता. मग या ठिकाणी मला अर्थ लागतोय या इज मुळे. नाहीतर मी जर म्हणलो आर्यनला विचारलं आर्यन तू काय करतोयस तर आर्यनने सांगितलं सर मला पोलीस व्हायचंय. प्रश्न काय आहे काय विचारलं त्याला प्रश्न तू काय करतोयस त्यानं काय उत्तर दिलं मला पोलीस व्हायचंय. सुमित काय गडबड झाली बरं त्यानं कोणत्या प्रश्नाचं उत्तर दिलं मला भविष्यात काय होणार आहे भविष्यात काय बनायचंय फ्युचरचं उत्तर दिलं. तू काय करतोस व्हॉट आर यू डुईंग ऐवजी तुला काय व्हायचंय या प्रश्नाचं मला उत्तर दिलं. सो दिस इज अ डिफरंट अँड you know very well now verbs mean only action words and helping verbs show the tense. म्हणजे कोणत्या काळात बोलल्या जातंय याला मदत करण्यासाठी आपल्याला हेल्पिंग वर्बची गरज असते. सो वी नो व्हेरी वेल am, is, are हे आपले हेल्पिंग वर्ब वर्तमान काळामध्ये आपण वापरतो. त्याच्यासोबतच आपल्याला त्याच्यामध्ये have आणि has सुद्धा आहे. बरोबर आहे तुमच्याकडे लिहून आहेत वाक्य पण आहे. दिस इज इन प्रेझेंट टेन्स. ज्यांच्याकडे नाही लिहू शकता किंवा डबल लिहिलं म्हणून नुकसानही होणार नाही. प्रेझेंट टेन्स मध्ये आपण am, is, are, have, has आणि पास्ट टेन्स मध्ये कोणते आहेत बरं सांगाल तुम्ही had was. In past tense, there are some another helping verbs. Which are they? had Yes. आपण सिरियली जाऊया. सुरुवातीला काय येईल म्हणजे आता सिरियल कसं लावायचं फर्स्ट पर्सन सेकंड पर्सन अँड थर्ड पर्सन हा क्रम विसरूच नका तुम्ही. फर्स्ट पर्सन म्हणजे कुणीच नाही मी आहे अगोदर. यस आय एम आय फर्स्ट देन मी तुमच्याशी बोलतोय किंवा मी माझ्या समोर समजा एक कुणीतरी व्यक्ती आहे मी त्याच्याशी बोलतोय. ही इज द सेकंड पर्सन. फर्स्ट आय सेकंड पर्सन यू. व्हॉट आर यू डुईंग तो मला म्हणेल व्हॉट आर यू डुईंग तू काय करतोयस तुम्ही काय करता ऍज लाईक दिस. सो फर्स्ट पर्सन आय आय सोबत काय येतो तो क्रम अगोदर वर yes 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 वर यू आय बरोबर वॉज आणि यू बरोबर वर. yes well yes you're done right now. Then first person completed, second person completed and when after that third person who will be many other which are not present in जे आपल्या समोर नाही त्यांच्याबद्दल बोलतोय. जे माझ्या समोर नाही तुमच्या समोर नाही आणि मी आता समजा सांगतोय की आमच्या गावामध्ये सुनीलराव यांनी खूप छानपैकी सातबाऱ्याची माहिती दिली. मी इथं आहे तुम्ही तिथं आहात पण सुनीलराव आहेत का ते तिकडं आहेत. ते तिसरे व्यक्ती म्हणजे प्रथम द्वितीय आणि तृतीय हे जर तुमच्या पक्के लक्षात बसले की तुमचे सिंग्युलर अँड प्लुरल नंबर मध्ये सेंटेन्स चुकणार नाही. सो वॉज वेअर म्हणजे आय सोबत वॉज येतं यू वी सोबत वेअर येतं यू सोबत तेच येतं सिंग्युलर मध्ये तेच येतं. त्याच्यानंतर ही सी इट यांच्यासोबत काय येतं बरं वॉज वॉजच येतं. आणि आणखी आता काय येतं बरं यांच्यासोबत हॅव येईल का भूतकाळ दाखवण्यासाठी नाही मग भूतकाळामध्ये काय येतं वरच येईल. नो हॅड was were आणि had. These three helping verbs in
past tense. Then in future tense, future tense मध्ये काय येतं? Which helping was used in future tense? Yes, Rohini, complete. shall आणि will. Yes, first shall, then will. Shall कोणासोबत आणि will कोणासोबत? shall I आणि we बरोबर येतो आणि बाकीच्या he she it you याला will येतं. म्हणजेच when there will be first person at that time use shall and another second person or third person use will. म्हणजे जर आपल्याला विचारलं when we want to use shall, our answer if the sentence is depend on first person at that time use shall, and when the sentence depend on second person or third person at that time use will. Very easy pattern. So shall with only I and will, and then after you will, he will, she will, it will, they will. Okay. So shall and will. आणखी काय येतं बरं? have Not only have, shall have, will have. Is there shall has in future tense? no sir. No. Has is There in is present no. tense. Yes, only has in present tense. After that, in future tense, don't use has. Only one difference, shall or will. Just wait. Then only shall with first person and will with second person, second and third person. Shall have and will have in perfect tense. Okay. Then we will use shall have been, will have been, be. Okay. एवढं झालं तरी जेव्हा आपण प्रश्नात्मक वाक्य बनवतो त्यावेळेस काहीतरी अडचण निर्माण होते आणि म्हणून आपण त्यावेळेस दुसरे क्रियापद मदतीसाठी वापरतो. ते कोणते आहेत बरं मदतीला येणार आहे आपल्याला? हा दीपक, तुला काहीतरी बोलायचंय, बोल बेटा दीपक. दीपक, तू हँडल आता केलेला आहे, बोलायचंय का सहज झाला बेटा? सहज झाला असेल तर लोअर के. ओके, चला आणखी काय येतं बरं? यस दीपक, मेसेज टाकला तरी चालेल बेटा, मी पाहतो मेसेज. ओके, तर मग इथं प्रेझेंट झालं, पास्ट झालं, फ्युचर झालं. नुसतं आपण प्रेझेंट पास्ट टेन्स फक्त धोकत राहिलो तर नाही होणार. थोडस तुम्हाला सराव अधिकचा करावा लागेल आणि सराव करताना गीतामधून सराव करा. आता गीतामधून सर आमच्याकडे ते ग्रंथ नाही सर, नो, तो ग्रंथ बोलत नाही. गीत मीन्स सॉन्ग. सॉन्ग म्हणल्याच्या नंतर फार ते आपल्याला संगीतमय सॉन्ग असावं असंही गरज नाही. जे आपल्याला फर्स्ट टू थर्ड पर्सन दिलेले 8 सेंटेन्स आहे, 8 सब्जेक्ट दिलेले आहेत. आय, वी, आणखी सुद्धा बऱ्याच जणांचं वी येतं. डोंट यूज or don't say we. No, we. Then you, he, she, it and they. It means heच अनेक वचन देच आहे, शीच अनेक वचन देच आहे आणि इटच अनेक वचन देच आहे. म्हणून ते एकत्र आपण एकच घेतो. सो हियर 1 2 3 4 5 6 7 8 संपलं का? याच्यामध्ये बदल काय असू शकतो? यूच्या ठिकाणी तन्मय असेल किंवा यूच्या ठिकाणी बाबा असतील
म्हणजे आदरार्थी अनेक मोठे व्यक्ती असतील. ही मुलगा असेल, शी मुलगी असेल, किंवा यूच्या ठिकाणी इथं एक मुलगा आहे, इथं अनेक मुलं आहेत. आयच्या ठिकाणी एकटा मी आहे, सगळे आपण गोळा झालो. वी आर द स्टुडंट्स, वी ऑल आर इन्वॉल्व इन मुलांशी गप्पा. वी म्हणजे आपण सर्व. हिअर सिंग्युलर अँड हिअर प्लुरल. सो याला कसं संगीतमय करायचं मग आपण? I V U U D C it दे, I V U U D C it दे. There is no problem. काही अडचण येणार नाही. एवढं झालं की मग आपल्याला टेन्स मध्ये सगळे प्रकार अगदी इझिली तुम्ही करू शकता. जसं सिंपल प्रेझेंट टेन्स, जसं सरांनी आता तुम्हाला सराव 96 वाक्यांशी घेतलेला आहे. 1 word 96 sentence. Where we will try to speak or try to write these 96 sentence. मला तरी वाटत नाही की मग आपण कुठं अडत किंवा मला कुठं तरी ठीक आहे, शब्दाचा तुम्हाला अर्थ येत नसेल एखाद्या, ठेवून द्या तसं त्याला बाजूला, लिहून ठेवा. कुठं अडतोय एकमेकांना विचारा, ग्रुपवर शेअर करा, कॉल करून विचारा, डिक्शनरी पहा. डायरेक्ट गुगलला जाऊ नका. नाहीतर आली अडचण, गुगल बापू say me the answer of this question. Don't. First in book. पहिल्यांदा पुस्तकात पहा. पुस्तकात अर्थ लिहिलेला डिक्शनरी मध्ये पहा. डिक्शनरीचा एक सराव जर झाला तर 2 फायदे होते. अल्फाबेटिकली ऑर्डर्सचा प्रश्न जो आहे आपल्याला बुद्धिमत्तेमध्ये येणारा, मराठीमध्ये येणारा परीक्षेला, तो ऑटोमॅटिकली तुमचा पूर्ण होईल. ए च्या नंतर कोणते शब्द, बी च्या नंतर कोणते शब्द, ए ई न सुरू झाले त्याच्या पुढचे कोणते शब्द, हा तुम्हाला सराव होईल. डिक्शनरी द मोस्ट इम्पॉर्टंट टू यू. तुमच्यासाठी डिक्शनरी खूप महत्वाची आहे. नसेल तरी जरूर डिक्शनरी घ्या. फार मोठी किंमत नाही. अगदी 100-200 रुपयापासूनची आपल्याला डिक्शनरी मिळतात. आपण चाऊस डिक्शनरी घेतली किंवा तुम्हाला जी उपलब्ध होईल ती त्या ठिकाणी तुम्ही जरूर यूज करा. किंवा असेल घरी तर तिला नुसतं ठेवून दिलं असेल पोथी बांधून तर तिला बाहेर काढा आणि सुरुवात करा. वी हॅव नाउ 10 minutes. So 96 sentence you can be completed now. मग ते कोणते असतात? 8 झाले प्रेझेंट टेन्स मधल्या सिंपल प्रेझेंटचे. त्यानंतर आता मला सांगाल एकदा आपले जे 4 प्रकार आहेत, आता याच्यामध्ये काही अडचण आहे का बरं सांगा बरं मला. इफ एनी क्युरी इन दिस हेल्पिंग वर्क. मला if any query, Siddesh, any difficulty? कोणतं वापरलं जातं आणि याच्या सोबत आणखी आपल्याला डू डज डीड हे जे टू बी आहेत ते सुद्धा आपण ते प्रश्नार्थक मध्ये आपण पाहिलेले आहे. ते प्रश्नार्थक वाक्यामध्ये येतात. म्हणजे जेव्हा काहीच क्रियापद येत नाही तेव्हा आपण तिथं डू डज आणि डीडचा वापर करतो. डू आय साठी येतं, डज या ही सी इट साठी वर्तमान काळात येतं आणि डीड हे भूतकाळामध्ये येतं. ओके, तो पूर्ण काळासाठी. आता मला सांगा, आपण फक्त रिव्हिजन घेतो. काळाचे जे 3 प्रकार आहेत ते 3 प्रकारामध्ये प्रत्येकाचे 4 प्रकार आहेत. सगळ्यांची नावं सारखी आहेत. तर ते टेन्स कोणते? फर्स्ट प्रेझेंट टेन्स, सिंपल टेन्स. आता मी प्रेझेंट वगैरे काहीच घेत नाही, मी फक्त सिंपल टेन्स घेतो. ओके, अनदर कोणीतरी आता बोलत होतं बेटा, बोलू शकता? सिद्धेश होता का? सिद्धेश बोलू शकतो बेटा. Continuous tense. Continuous tense. Okay. Third. Perfect continuous tense. Is it correct? perfect tense, sir. Is it correct? Perfect. Not, sir. No, sir. No. मग रोहिणी काय येईल बरं? रोहिणी जाधव. Which is the third? Now here no present, no past and no future.
काय तिसरा परफेक्ट टेन्स. यस. And fourth, perfect continuous tense. yes, perfect continuous tense. मग प्रेझेंटचा घ्यायचंय, सिंपल प्रेझेंट टेन्स चे वाक्य बनवा, कंटिन्युअस प्रेझेंट चे बनवा, परफेक्ट प्रेझेंट चे असतील प्रेझेंट परफेक्ट टेन्स, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. पण इथं प्रेझेंट सिंपल टेन्स नाही, सिंपल प्रेझेंट टेन्स. ओके. पास्ट असेल तर पास्टचे, फ्युचरचे असेल तर फ्युचरचे. 3 मेन काइंड्स प्लस these 4 is equal to 12 सेंटेन्स फॉर अ वर्ड. एका क्रियापदाचे आपण इथं 12 वाक्य. आणि जेव्हा आपण सब्जेक्ट मध्ये व्हायचंय का? यस, या तासाला पूर्ण जॉईन व्हायचंय का? थोडा आवाज मला क्लिअर आला नाही बेटा, मला थोडंसं एकदा पुन्हा थोडंसं एकदा बोलशील. सर या तासाला पुन्हा जॉईन व्हायचंय का? नाही नाही नाही, आता पुन्हा नाही बेटा, आता शाळेला जावं लागेल मला. मी जर समजा वाटलंच तुम्हाला नंतर मी शाळेची लिंक पाठवेल शाळेतून, कारण आज मला पुस्तक वगैरे दिले जाणार आहे ऑफिस तर्फे. ते घेऊन गेल्यावर जर मला वेळ मिळाला तर मी लिंक 11च्या नंतर 11:30च्या नंतर एकदा फक्त ग्रुपवर पाहाल. जर लिंक आली, लिंक म्हणजे आपली हीच राहणार आहे शाळेतून सुद्धा. तर लिंक आली तर आपल्याला याच लिंकला दुपारच्या नंतर मी तुम्हाला मेसेज टाकला तर जॉईन व्हा. म्हणजे शाळेतून ऑनलाईन शाळा जी आहे आपली तो उपक्रम आपला तिथून होईल, म्हणजे सेतू शाळा सेतू उपक्रमासंदर्भात. ओके. 3 into 4 is equal to 12 and there are 8 subjects, so 12 into 8 is equal to 96 sentence with a single word. जर मी एक तर गो घेतलं तर मी गोचे 96 वाक्य, जर मी ईट घेतलं तर मी ईटचे 96 वाक्य, जर मी रीड घेतलं तर रीडची 96 वाक्य. अशा पद्धतीनं. आणि सगळे लिहावेच असं गरज नाही. तुम्ही एक जरी प्रकार लिहिला आणि बाकीचे प्रकार तुम्ही बोलायला शिकला, नुसतं ऑडिओ रेकॉर्ड करा. आय गो, यू आय गो, वी गो, यू गो, यू गो, ही गो, शी गोज, ही गोज, दे गो. संपले. काही सेकंदामध्ये झालं. सिंपल, खतम. देन कंटिन्युअस. I am going, we are going, you are going, he is going, she is going, it is going, they are going. Complete. Then perfect tense. अशाच पद्धतीने जर तुम्ही कंप्लीट केला तर 1.5 ते 2 मिनिटामध्ये तुमचे 96 वाक्य होतील. सगळेच लिहावेत असं नाही. तुम्ही लिहून सराव का करायचा, तर माझं स्पेलिंग चुकणार नाही म्हणून लिहून सराव करायचा. आणि लिहिताना दिलेलं स्पेलिंग थोडस व्यवस्थित लिहायचं. आणि जो आपल्याला आताच्या परीक्षेमध्ये जो एक शब्द आला होता बघा बेटा, रनिंग, म्हणजे साईन कशी करायची, रनिंग साईन करायची. पहिल्या तासिकेमध्ये जो विषय झाला, समजा मला SM राऊत मध्ये सही करायची, मी जर अशी सही केली, अशी सही चालेल का? नाही सर. नाही. मला काय करावं लागेल, त्याला पळावं लागणार आहे, म्हणजे मध्ये ब्रेक नाही घ्यायचा आहे. म्हणजे मी S सुरू केलं की त्याला काही करा, SMRAUT असं काय तर. समजा गणेशला सही करायची, गणेश काय रनिंग म्हणजे पळणे. GANES थांबू द्यायचं नाही. यस, म्हणजे आपल्याला न थांबता त्या पोयावर वाटचाल करायची. ठीक आहे. आपल्याकडे देयर आर ओन्ली 3 मिनिट्स. इफ देयर एनी क्युरी यू कॅन आस्क मी. यस, इफ यू हॅव एनी प्रॉब्लेम किंवा झालेल्या तासिकेमध्ये तुम्हाला कुठला भाग समजला नसेल तर तुम्ही जरूर विचारू शकता. आणि काही विद्यार्थ्यांना जर संस्कार शिबिरामध्ये जॉईन व्हायचं असेल तर तेही सांगा. सायंकाळी 7:30 ते 7:45 मोबाईल देऊन राहिले कशा ते हिसाब करायचा म्हणा हळदीचा तिकडे मोबाईल. रितेश जाधवच्या पालकांना विनंती, जेव्हा मुलगा तुमचा ऑनलाईनला बसतो क्लासला, तर तुमच्या बोलण्यानं त्याला मोठा डिस्टर्ब होतो, त्याला काहीच समजणार नाही. माझी विनंती पालकांना,
जेव्हा आपण मोबाईल देतो तेव्हा आपण एक तर समोर काय चाललंय ते पाहण्यासाठी वेळ असेल तर जरूर वेळ द्या. मला माहित आहे सामान्य पालकांना आपण ग्रामीण भागातले वेळ देऊ शकत नाही, पण त्यांना डिस्टर्ब करू नका. तुम्ही मध्येच त्यांना बोललात तर ते माझं ऐकणार नाही, तुमचं ऐकणार नाही आणि तुमचा माईक चालू झाला तर इतरांना डिस्टर्ब होईल. म्हणून जेव्हा आपण 1 तास मुलांना देतोय मोबाईल किंवा कॉम्प्युटर तर त्यावेळेस मुलांना त्यांच्याच कामात राहू द्या, लक्ष मात्र राहू द्या. खरंच काय करतोय, का झोपलाय, का लोळतोय, का उगाच बॉटल हातात घेऊन हिंडतोय, जे काय असेल ते तुम्ही लक्ष राहू द्या काय करतोय. पण तिथं तुम्ही जर बोललात पालक मंडळी तर मी काय सांगतोय आणि मुलं काय करतायत काही फरक पडणार नाही. ओके, ठीक आहे. सर्व पालकांनी आपण या गोष्टीचं नक्कीच, कारण आपलं प्रत्येकालाच कुठले तरी बंधनं पाळावीच लागते, त्याच्याशिवाय मुलांना नाही समजणार. कारण समजा सिद्धेश त्या ठिकाणी बसलेला आहे आणि मध्ये समजा त्याची मम्मी बोलवते, त्याचे पप्पा बोलवतात, अरे हे कर रे, ते कर रे, हे आणून दे मला, ते आणून दे, तर मी इकडे काय सांगितलंय समजणार नाही आणि मी मध्येच म्हणेन हा सिद्धेश आता याचं उत्तर काय, त्यांना ऐकलेलंच नाही कारण पालकांनी मध्ये डिस्टर्ब केलेलं आहे. म्हणून तुम्ही मोबाईल देताय हे तुमचं खूप मोठं अभिनंदनीय कार्य, पण त्याला मध्ये डिस्टर्बही करू नका. हे सगळ्यात मोठं कार्य होईल. ते काय करतं त्याच्याकडे लक्ष ठेवा. अशा पद्धतीने तुम्ही सराव करा. मुलांना अडचण आली तर जरूर विचारा. मी असेल, कुद्रे सर असतील, अन्य अनेक शिक्षक आपल्या ग्रुपवर आहेत, सगळ्यांची मदत तुम्हाला मिळेल. की तासिका संपल्यावर आपल्याला जॉईन व्हायचं नाहीये. तुम्ही वाक्य तुमचे रेकॉर्ड करा, चुकलेत चुकू द्या, हरकत नाही, पण प्रयत्न करा आणि ते ओनली स्टुडंट्सवर तुम्ही जरूर शेअर करा. अगदी 1 ते 2 मिनिटाची रेकॉर्डिंग होईल. हळूवार रेकॉर्ड करा, काळजी न करता. काही मोबाईल थोडा दूर ठेवा आणि छानपैकी म्हणजे आपल्याला लिहिण्यापेक्षा आवाजात सुद्धा म्हणजे काय बोलताना काही चुका होतात का ते आपण लक्षात येतील. काही वाक्य लिहा, काही वाक्य बोला. ओके, सो बेस्ट ऑफ लक अँड हॅव अ नाईस डे टू ऑल ऑफ यू. अगदी काही सेकंद आपल्याकडे शिल्लक राहिले. जर कुणाचा काही प्रश्न असेल तुम्ही बोलू शकता, जर झाला तेवढ्या वेळात तर. सर तुम्ही आता काय म्हणत होता, ते कुठले तरी ऑडिओ रेकॉर्ड करायचं तुम्ही.